नमस्कार मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आपण जर तुम्हाला सरकारी नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला 3 नियम फॉलो करावे लागेल। ठीक आहे, आता बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा विषय आहे सरकारी नोकरी। आजकाल आत्ताच्या जनरेशनमध्ये सध्या महत्त्वाची सगळ्या पोटायली नोकरी आहे सरकारी नोकरी। आता सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल। आता काही गोष्टी म्हणजे त्या भरपूर गोष्टी आहे, पण मी तुम्हाला सांगतो 3 नियम लक्षात ठेवा फक्त, बस जिंकले तुम्ही। सरकारी नोकरी तुम्हाला कन्फर्म सरकारी नोकरी। आता सरकारी नोकरी कशी भेटेल पहा, 3 नियम सांगतो। 3 नियम जर तुम्ही हे फॉलो केले तर 100% सरकारी नोकरी काय कोणती नोकरी लागून जाते, कोणती नोकरी। आता 3 नोकरी कोणती तुम्ही पाहिले, तुम्ही समजा थंबनेलवर पाहिलं असाल एल आर आणि पी, हे 3 नियम पाहिले असाल आपल्या थंबनेलवर। एल आर पी काय होय, एल आर पी म्हणजे काय मॅटर आहे, काय आहे काय पोट्टे पाहिले आले सध्या व्हिडिओमध्ये की एल आर पी काय होय, नेमकं सरकारी नोकरी भेटते कशी। काही नाही रे बात, बस 5 मिनिटात सांगतो मी तुम्हाला। एल आर पी हे नियम कोणते आहे पहा। सरकारी नोकरी कोणती असो, पोलीस भरती असो का मग पोलीस भरती सोडून इतर कोणतीही नोकरीची तयारी करत असाल तुम्ही तरी हे नियम तर प्रत्येक ठिकाणी लागतेच रे बा। ठीक आहे, आता सरकारी नोकरी हा आपण याला मुद्दा कोण दिला, नोकरी तुम्ही प्रायव्हेट घ्या तरी तुम्हाला हे नियम फॉलोच करावं लागेल आणि सरकारी घ्या तरी हे नियम फॉलो करावं लागेल। ठीक आहे, पहा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे कमी वेळात जास्त कसं होईल हे महत्त्वाचं असते। म्हणून आपण आता एल आर पी हे 3 नियम कसे केलेले आहे। एल म्हणजे काय, एल म्हणजे होते लर्निंग म्हणजे काय शिकणे। ठीक आहे, आता लर्निंग म्हणजे शिकणे, तुम्हाला शिकायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्ही जर समजा अंड्यातून बाहेर निघाले तर अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला काय घंटा माहीत आहे, काहीच माहीत नाही राहत। शिका लागेल ना, शिकणे मग शिकासाठी एक तर तुम्हाला क्लास जॉईन करावं लागेल किंवा कोणाचा ना कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, म्हणजे समोरच्या जवळून शिका लागेल। शिकायची कॅपॅसिटी पाहिजे, जर तेच कॅपॅसिटी तुमच्यात नाही आहे किंवा ऐकण्याची समोरच्याची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी जर तुमच्यात नाही आहे तर ह्या फील्डमध्ये येऊच नका सरकारी नोकरी। ठीक आहे, शिकणे सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे, शिकणे लर्निंग, कारण की शिक्षण नाही तर हे इकडले 2 पॉईंट महत्त्वाचे आहे, याच्यावर तुम्ही काम नाही करू शकत। सगळ्यात पहिले तर शिका लागेल। ठीक आहे, मग आता तुम्हाला हा एक पॉईंट क्लिअर झाला। लर्निंग, एल म्हणजे काय लर्निंग, शिका लागेल, आत्मसात करून घ्या लागेल, ऐकून घ्या लागेल, कोणाचं काय समजून घ्या लागेल, ह्या गोष्टी मोडते एलमध्ये। हा पहिला पॉईंट आता सांगितलं, ऐकून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे इथं, कारण गव्हर्नमेंट लागल्यानंतर तिथं वरच्याच ऐकाच लागते, प्रेशर असते आणि तिथे ऐकाच लागते आणि इथे नोकरी घ्यायसाठी पण ऐकाच लागते। ठीक आहे, हा झाला एल लर्निंग, शिका लागेल। मी हे जे 3 पॉईंट काढलेले बा, ह्या 3 पॉईंटमध्ये मी एक भाग डिवाईड केलेला आहे, म्हणजे याले प्रत्येकाला 33.33% दिलेले मी, 33.33%। म्हणजे काऊन दिली मी सांगतो तुम्हाला, 33.33% काऊन दिलं म्हणजे आपल्याला रिझल्ट पाहिजे 100%, आपल्याला रिझल्ट पाहिजे 100% आणि 33.33 पाहिजे टोटल तुमचा रिझल्ट होईल 100%। 100% तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यातलं एकही गोष्ट सोडायला लागत नाही ह्या 3 पॉईंटमधली। 33.33% म्हणूनच प्रत्येकाला विभागून घेतलेलं आहे मी। तुम्ही जर याच्या 2-3 पैकी एकावर जरी काम केलं नाही, एक जरी गोष्ट सोडली तर रिझल्ट 0% आहे। ते कसं मी सांगतो तुम्हाला, पहा शिकणे। आता दुसरा मुद्दा सांगतो सगळ्यात पहिले, तर आर, त्यानंतर पाहू आपण कोणते आहे, कोण 0 रिझल्ट येईल तुमचा। एल म्हणजे शिकणे, शिका लागल। शिकल्यानंतर आर म्हणजे काय, आर म्हणजे रिव्हिजन। रिव्हिजन म्हणजे काय, सराव। रिव्हिजन म्हणजे सराव। आता तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही सांगा, शिकल्यानंतर तुम्ही घरी जाऊन काय करता, प्रॅक्टिस करता किंवा सराव करता, रिव्हिजन करता, त्याला रिवाईज करता। रिवाईज करा लागेल ना, तुम्ही घरी गेल्यानंतर पाहा लागेल तुम्हाला की काय शिकलो होतं। पुन्हा इथं मी गणित शिकवलं किंवा इथं कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला काही शिकवल्यानंतर तुम्हाला आल्यानंतर तुम्ही काय करता, रिव्हिजनसाठी आणखी एक गणित देते, रिव्हिजनसाठी आणखी एक गणित देते, करून पाय, दुसरं अजून तिसरं गणित देते, करून पाय। म्हणजे सराव महत्त्वाचा आहे, सराव महत्त्वाचा आहे, सरावाशिवाय काहीच नाही आहे। प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, म्हणजे सराव महत्त्वाचा, पुन्हा प्रॅक्टिस तुम्हाला करणं महत्त्वाचे आहे। ठीक आहे, सराव महत्त्वाचा आहे। आता सराव केल्यानंतर काय होईल, सराव केल्यानंतर म्हणजे तुम्हाला ते समजेल की नाही हे असं करावं लागते, आणि हा जर सराव तुमच्या जीवनात नाही आहे तर हे काहीच कामाची गोष्ट नाही मग, कारण की सराव म्हणजे अभ्यास, रिव्हिजन म्हणजे अभ्यास, रिवाईज करणं म्हणजे अभ्यास। हे तर शिकणे आहे रे बा, इथं तर समजून घेऊन राहिले तुम्ही एलमध्ये, समजून घ्या, शिका, इथं नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा, परंतु इथं काय करावं लागेल तुम्हाला, त्याच शिकलेल्या गोष्टीवर सराव करावा लागेल।
ठीक आहे. सराव करावा लागेल. आता सराव केल्यानंतर हे 33.33% केले दिलेले आहे. काहून ते थोड्या वेळानं सांगतो. आता आहे पी काय म्हणते. पी म्हणजे प्रॅक्टिस. आता सराव म्हणजे प्रॅक्टिस म्हणून तुम्ही, पण पी म्हणजे प्रॅक्टिस याच्यासाठी घेतला आपण. प्रॅक्टिस म्हणजे हे जे तुम्ही सराव केला आहे हे पुन्हा रिवाईज करणं, हे रिव्हिजन आहे, मान्य करतो. जे शिकले होते ते रिव्हिजन करणं, घरी अभ्यास करणं, याच्यात मोडते आरमध्ये. परंतु तुमची जर प्रॅक्टिस चांगली नसन, प्रॅक्टिस म्हणजे फास्ट टाईम लावून, ह्या गोष्टी इथं येते पीमध्ये तुमची प्रॅक्टिस एकदम परफेक्ट पाहिजे. प्रॅक्टिसमध्ये काय मोडते, तुम्ही जे शिकले त्याचा सराव केला ते तुम्हाला फास्ट येते. काय तुमच्या टाईमात तुम्हाला जे काही गोष्ट तुमची, तुम्ही ग्राउंड म्हणा, फिजिकल म्हणा, पेपर म्हणा, कोणतीही गोष्ट तुमची प्रॅक्टिस जर चांगली असेल त्याच्यावर, तर तुम्ही तिथे टिकता. कारण की करणारे काय सगळेच करू राहिले. समजा एखादं गणित दिलं, यानं 2 मिनिटात काढलं, त्यानं 3 मिनिटात काढलं, तुम्ही 1 मिनिटात काढलं आणि समोरचा व्यक्ती 30 सेकंदातच काढून राहिला, रिझल्ट त्याचा येईल ना. म्हणजे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ह्या दोन्ही गोष्टीवर काम करते प्रॅक्टिस जर चांगली असेल तर तुम्ही कुठे टिकता. म्हणजे इथं काय पाहिजे तुम्हाला, प्रॅक्टिस. पी आहे प्रॅक्टिसचा, म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस ते कोणतीही असो. मग म्हणजे तुम्ही सराव म्हणजे हे रिव्हिजन आहे, तुम्ही वाचलेलं पुन्हा वाचणं रिव्हिजन, पण त्याच्यावर फास्टमध्ये प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं आहे. याला म्हणते पी. ह्या 3 नियम महत्त्वाचे आहेत. जर समजा मी 33.33 आणि 33.33 याच्यासाठी लिहिलं. जर तुम्ही समजा शिकले, चांगला सराव केला आणि प्रॅक्टिसच जर केली नाही, समजा प्रॅक्टिस केली नाही, समजा प्रॅक्टिस 33.33 गुन्ह्याला, ठीक आहे, तुम्ही गुणाकार करतो. समजा तुम्ही येले 33.33% दिले, ठीक आहे, गुन्हेला. इथे 33 सराव पण 33.33% केला, ठीक आहे, टक्के देत नाही गुन्हेला. आणि इथं प्रॅक्टिस नाही आहे तुमची, सराव चांगला केला परंतु त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस नाही आहे, ते 0. काय उत्तर येईन, 3 गुणिले 3 गुणिले 0. कोणत्याही संख्येला 0 गुणल्यावर उत्तर काय येईल, 0%. 0% म्हणजे 0% व्हॅल्यू. काही व्हॅल्यू आहे का तुम्हाला? एवढं प्रॅक्टिस करून, एवढा अभ्यास करून काही फायदा आहे काय? म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीवर तुम्हाला महत्त्व द्यायचंच आहे. 33% हे टोटल 100% रिझल्ट. यासाठी तुम्हाला याच्यातली एकही गोष्ट सोडायला लागत नाही, या तिन्ही गोष्टी करायला लागते. हेच सांगणं इथं, म्हणजे हेच महत्त्वाचा मुद्दा सांगू तुम्हाला की तुम्हाला सरकारी नोकरी असो का कोणती नोकरी घेणार बा तुम्ही, LRP, इथं काय होतं आपलं LRP, म्हणजे हे 3 नियम लक्षात ठेवा. आणि 100% सांगतो तुम्हाला, कोणत्याही फील्डमध्ये जा, बाप बनल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथं थांबू. हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.